गुड ब्लड तयार होण्यासाठी काय लागतं? आयर्न, क्लोरोफिल प्लस फॉलिक ऍसिड, झिंक, कॉपर. बरं, हे सगळे प्रोडक्ट, हे जे सगळे न्यूट्रिएंट्स आहेत, हे तुम्हाला जर एका प्रोडक्टमध्ये मिळत आहे तर ही किती मोठी गोष्ट आहे. जर तुम्ही स्पिरुलिनाचा विषय जर बाजूला काढला आणि हे सगळे न्यूट्रिएंट्स जर तुम्हाला रोज घ्यायचे असतील तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या तुम्हाला भाज्या घरी आणाव्या लागतात. पण तो खर्च किती झाला? बरं ठीक आहे, तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या सुद्धा घरी आणता, पण ती ऑर्गॅनिक आहे का? की त्या फळभाज्यांवरती किती केमिकल इफेक्ट आहे हे सगळं आलं. मग जर तुम्ही 3 ग्रॅम जर स्पिरुलिना जर खाल्ली तर तुम्ही 1 किलो ऑर्गॅनिक फळं आणि भाज्या खाल्ल्यानंतर जे काही तुमच्या शरीराला मिळणार आहे ते फक्त तुमच्या 1 ते 3 ग्रॅम स्पिरुलिना खाल्ल्यानंतर तुमच्या शरीराला मिळणार आहे. मग विचार करा, तुमच्या शरीराला आयर्न किती मिळेल, क्लोरोफिल किती मिळेल, झिंक किती मिळेल, प्रोटीन किती मिळेल. 65% प्रोटीन आहे. काही लोक प्रोटीन खाण्यासाठी मांसाहार करतात. मला 10 वर्ष झाली मांसाहार सोडून. मला माझ्या शरीरामध्ये कुठल्याही प्रकारची प्रोटीन डिफिशियन्सी नाही. उलट मला जो थकवा लागायचा, मला जॉगिंग करताना 10 वर्षापूर्वी दम लागायचा, कधी माझं ते अंतर पूर्ण होईल असं मला जाणवायचं. पण आता मी जॉगिंग करताना उलट मी जसं रनिंग करेल तसं माझं शरीर जास्त गरम होतं, अजून किती पळू असं माझ्या शरीराला जाणवतं. कारण का मी रोज स्पिरुलिना कंझ्युम करतो. म्हणजे एवढ्या प्रकारचं न्यूट्रिएंट्स मला रोज शरीराला मिळत आहे. ही स्पिरुलिना माझं ब्लड प्युरिफिकेशन करते, मला अँटीऑक्सिडंट्स देत आहे, जो तुमचं लिव्हर, किडनी, फुफ्फुस, हार्ट याच्यामध्ये जे काही फ्री रॅडिकल्स तयार झालेले आहेत त्या फ्री रॅडिकल्सला नष्ट करण्याचं काम स्पिरुलिना करते. कारण त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म आहे. फायकोसायनिन सारखा सर्वात मोठा अँटीऑक्सिडंट आहे. फायकोसायनिन म्हणजे जे तुम्हाला स्पिरुलिनामध्ये ग्रीन आणि ब्ल्यू कलर जो इफेक्ट दिसतो त्यातला ब्ल्यू कलर म्हणजे फायकोसायनिन अँटीऑक्सिडंट्स. ते तुमच्या लिव्हरचं रक्षण करणार आहे, तुमच्या किडनीचं रक्षण करणार आहे. कशापासून? फ्री रॅडिकल पासून. आणि फ्री रॅडिकल्स पासून जर तुमचं रक्षण झालं तर तुमचे जे अवयव आहेत, लिव्हर म्हणा, किडनी म्हणा, फुफ्फुस म्हणा, आतडे म्हणा, जे काय इंटरनल पार्ट्स आहेत हे उत्तम प्रकारे काम करतात. लिव्हर जर तुमचा व्यवस्थित काम करत असेल तर तुमचं रक्त शुद्ध राहणार आहे. किडनी तुमचं जर व्यवस्थित काम करत असेल तर तुमचं रक्त शुद्ध राहणार आहे. म्हणून स्पिरुलिनाला ब्लड बँक असं म्हटलं जातं.